दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. च्या मायला हे गाणं ऐकासाठी माणूस तरसून गेला आहे रे बाबा. कधी माय लग्न होईन रे देवा, कधी जुडन माय लग्न, कधी मला हळद लागन, कधी मी मस्त नागिन डान्स करीन, घोड्यावर बसीन, बँड वाजन, मग मी मस्त वाघाच्या तालावर नाचीन, गजड गजड गचक गजड 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 गचक गजड गजड गजड. नवरी येईन न माय लग्न लागन, 10-12 पोरं होईन, मग मी पण बाबा होईन. ए मेरे सपनों की रानी कब आएगी तू. ए हळद लागली हळद लागली, अरे नवरी नटली अन बाई सुपारी फुटली. च्या माय भीम पोट्याचे किडे फिरले वाटते बा पुरेच. अबे वय हिमेश रेशमिया, अबे असं कायले लावून राहिला बे. गाणं म्हणल्यानं पोरगी भेटत असते का मॅटा. तू या पसरून झाला असन तर चाल उठ पटापट तयार होय. निरोप आलाय आपल्याला एका ठिकाणी चाले का, पोरगी पाहायला जायचं आहे. चल बरं पटकन. खरंच का जी. थांबा थांबा 2 मिनिटात तयार हो तुम्ही. अबे गैबान्या तुका मॅगी होय का लेका, 2 मिनिटात तयार होतं तर. ते खर्रा खावको तोंड पाहिलं कसं झालं जंगाटल्यासारखं. ते तोंड घास पहिले, आंघोळ धुवून टाकले का मॅटा. कधी आंघोळ केली होती आठवे का तुझे. हारपीक लावून आंघोळ धुई चांगला, तोपर्यंत तुम्ही बुड्याला तयार करतो जंगाटल्या. अनुबाई सुपारी फुटली. हे देवा आज जुगाड जमू दे रे बाबा, पोरगी भेटू दे. बाबा ओ बाबा, ए उठा. ए बाबा, मायला गेला का म्हातारा. कायले अड्डाऊन राहिला गा तू. अजी मी काय म्हणतो, उठा म्हटलं पटकन, आपल्याला जायचंय म्हटलं, आपल्याला पोरगी पाहायला जायचं आहे. लवकर लवकर करा. तुले माई किती काळजी आहे गा सुधाकर. हा या वयात तू माझ्यासाठी पोरगी पाहून राहिला का. अरे हो, अरे काय बोलून राहिले. सकाळी सकाळी काय शक्ती कपूर पेले होते का चहा सोबत. हा तुमच्यासाठी नाही, मनासाठी पाहायची आहे पोरगी. मायाला जिथे तिथं आपलं डोकं घुमवते बा, जिथं जिथं आपलं डंक मारते पुढं. जा ना पटापट. कसं तरी एक निरोप आला, तिथे टाइमपास करून राहिले तर पासल्या पायरी जाण का तिथं. मग 1 कप चाय मांडतो का. या बुड्यासाठी चाय मांडू मांडू परेशान झाले आहे मी. जेवढा चाय त्या डॉली चायवाल्याचा नसन खपत ना, तेवढा चाय मी एका दिवसात मांडतो या बुड्यासाठी. हा आता फक्त धोटा लावायचा बाकी राहिला. आता काय चहा मांडायला लागते ती, आता काय चहा प्यायला लागते. पोरगी पाहायला चालले ना तुम्ही, मग तिथंच होते चहा पाणी, तिथंच पेजा आता चहा. आई मी कसा दिसून राहिलो. बिलकुल तुझ्या बापासारखा दिसून राहिला तू कटरीजला. मले टोला मारल्याशिवाय तुला काय जमतच नाही का. का ते पचन होत नाही का जेवणाचं. मी बोललो तर आता माझ्या तोंड दिसन तुम्हाला. मला बी तुम्ही तोंड नका फडायला लावू. झाला का तुमच्या दोघांचं पुन्हा चालू. टाइम काय वेळ काय कुठेही चालू होऊन जातं बा तुम्ही. म्हणे ओलिक्सी फेरन लवली काऊन नाही लावली रे तोंडाले. अव फेरन लवली नाही, फेरन हँडसम लावलं मी. फेरन लवली पोरी बारी बाया बाया लावत असते. कोण म्हणते का फेरन लवली नुसते बायाच लावते. अबे का फेरन लवली सर्वात जास्त माणसंच लावत असते. तरी तर म्हटलं म्या, माईवाली फेरन लवली एवढ्या लवकर कशी संपून जाते. तुम्ही थुतनाळ्याला चोपडता वाटते तुमच्या, म्हणूनच माई पुढे लवकर संपून राहिली. जरा चितलावली व 2 बोट. मले बी दे ना गा 2 बोट, मी बी साजरा दिसलो पाहिजे ना. फेरन लवली वाले झालं असेल ना तुमचं फेरन लवलीचा पुरा. इथं उशीर होऊन राहिला, जा निघा आता पटापट. अरे या पाहुणे बुवा आले बी वाटते. नाही याचोच आहे, रस्त्यानंच आहे अजून. अरे पण तुम्ही तर घरात बी आले. अबे आलो तर मग कायले विचारून राहिला. हो राम राम पाहुणं. आलो आलो आम्ही आलो म्हटलं. हो बाबा झालं का तुमचं चालू. जराशी शांत बस ना बाबा. हो सासरे बुवा दाखवा मग पोरगी पटकन. अबे पैताळा, तो सलमान खान 50 वर्षापासून थांबून आहे. तू 5 मिनिटं कळ नाही काढू शकत का लेका. नवरदेव बुवाले तर लयच घाई दिसून राहिली बाबा. पोरग काय करते. अलाल फॅक्टरीचा दलाल मॅनेजर आहे तो. म्हणजे काय. अरे हो आप्पाजी, खाऊन गोळी खाऊन नाही आले का तुम्ही. तुमची शिल्लकचं बोलून राहिली इथं तर. एखादा घुटाचा चहा भेटन का. लय तलप आली आहे राजे. हो बाबा थांबा ना थोडं, होती नव्हती तेवढी घालवा आपली. बर
पोरग किती शिकलाय मग? लय शिकलोय मी. एके डिग्री झाली आहे मी. एके डिग्री. हे कोणती डिग्री होय का? एके डिग्री म्हणजे ऐत खाऊ डिग्री. अरे बुढिया चुपचाप बस तू बाबा. लग्न व्हायच्या पहिलेच करशील का त्याला विधवा? बर नवरदेव बुवा 10वीत किती मार्क आहे तुम्हाला? 70% आहे. वा वा. 12वीत किती? 12वीत 36%. पाहुणे बुवा काहून हो 12वीत एवढे कमी कस काय? 12वीच्या वेळेस ना सेंटर लय कडक होतं. कॉप्याच नाही चालल्या. पोरग काय काम करते? समृद्धी महामार्गावर जाते तो कामाला. त्याच्याशिवाय तिथून एक बी गाडी जाऊ शकत नाही. वा वा. मोठं काम आहे मग तुमचं तर. हो त्याच्याशिवाय एक बी गाडी जाऊ शकत नाही. टोल नाकावर तो दांडा खालीवर करते. दांडा खालीवर करन तेव्हाच गाड्या जाईन ना. वावर गिवर किती काय तुमच्याकडं? तसं तर वावर 150 एकर होता आमच्याकडं. काही या बुड्याने विकली, काही माझ्या बापाने विकली. आता 10 एकर आहे बा फक्त. अहो तुम्ही का निश्चित चांबार चौकशाच करा ना बाबा. ज्याच्यासाठी आलं ते काम तर करा पहिले. पोरगी दाखवान का नाही आजच्या दिवस? अरे हो हो हो. अरे बरं बरं. अरे मी काय म्हणतो ऐकलं का? पोरगी पसंत आहे मले. द्या पटकन लग्न लावून. अबे 20 वर्ष पहिलेच तिले मी पसंत केली आहे. माई बायको होय ते. तू कायले आली व? पोरीले पाठव. तुम्ही आवाज दिला म्हणून मी आली. सासूबाई पोरीले पाठवा तुमच्या पटकन. अबे होय सासूबाई वाल्या रिश्ता तर पक्का होते पहिले. मले पोरगी पसंत आहे. मले पोरगी पसंत आहे. आली पोरगी आली. पोरी काय नाव आहे मग तुझं? माझे नाव डिक्की आहे. मग पोरी कोणते कोणते काम करता येते तुले? काम? हो तुम्हाला कामवाली बाई पाहिजे का सुनबाई पाहिजे? मन्या पोरगी तर लय जुलाल दिसून राहिली का? अहो पोरी म्हणजे तुला काय काय करता येते बा म्हटलं? मले सडा सारवण, झाडू पोछा, स्वयंपाक, भांडी धुणे, कपडे धुणे हे सर्वचे सर्व काम नाही करता येत. काहून? हे सर्व काम माझी आईच करते. तुमच्या घरी कोण करते काम? माझ्या घरी माझी आईच करते. अरे वा जमलं ना मग. मला काय काम करायला लागते? म्हण्या त्या मायचं काही खरं नाही. आता तुझं शिक्षण किती झालं आहे? मी डॉक्टरीन आहे. ढोर डॉक्टरीन. तुमचा पण इलाज करू शकतो. पोरी तुले का आम्ही ढोरं वाटलो का? पाहुणे बुवा तुम्हाला पोरीकडून काही अपेक्षा? मला फक्त पोरगी पाहिजे ते बी जिवंत. बाकी काही अपेक्षा नाही. तुम्हाला पोराकडून काही अपेक्षा? मी म्हणन ते पोरांना ऐका लागन. म्हणजे हिचं म्हणणं आहे की मी बायकोचा बैल म्हणून राव. अबे मी पण बायकोचा बैलच आहे. ती आप्पा बी बायकोचा बैलच होता. त्या सासरा बी बायकोचा बैलच आहे. हा मग तुला काय प्रॉब्लेम आहे? अबे हा निसर्गाचा नियमच आहे. बरं मी का म्हणतो पाहुणे बुवा द्या घ्यायचं काय ते ठरवून घ्या पटकन. आम्हाला हुंडा गिंडा नाही पाहिजे. फक्त पोरगी द्या म्हणजे झालं. आम्ही नाही तुम्ही द्या म्हटलं हुंडा. पोरवाला देत असते का कधी हुंडा? आप्पाजी आत्माराम तुकाराम भिडेचा जमाना आहे का ह्या? आता तुम्हाला पोरगी पाहिजे नसेल तर हुंडा घ्या नाही द्या लागते. च्या माय बिन म्हण्या विषय तर लय गंभीर आहे का? म्हण्या लेका तू पोरगी काऊन नाही झाला का? आता का भाऊ कदम सारखी साडी नेसू मी? पाहुणे बुवा सांगा मग काय आहे तर. तसंही माझ्या पोरीची 2-3 ठिकाणी सेटिंग आहे पहिलेच. म्हण्या पोरगी तर पार गेलेली दिसू राहिली का मले? बॉयफ्रेंड बी असणंच तिथे. आता हे कसं ओळखायचं आपण? अबे थांबा तुम्ही. माझ्याजवळ एक आयडिया आहे. बर पोरी तू मले सांग तुझं लग्न झाल्यावर तू तुझ्या मोबाईल नंबर जुना ठेवशील का नवीन बदलवशील? जुना नंबर कायले ठेवतो मी? नवीन नंबर घेईन बापा मी. मन्या लग्न जुळल्याच्या नंतर जर पोरगी नंबर बदलवत असन तर समजून जा दाल में कुछ काला है. म्हण्या चाल इथून कल्टी मारा लागते आता आपल्याला. काय झालं हो पाहुणे बुवा? बरं येतो मग पाहुणे बुवा. आम्ही काही असलं नसलं तर निरोप सांगतो तुम्हाला फोन करून. मग मंडळी जुळण का नाही माई सोयरीक? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.